परभणीतून निघालेला लाँग मार्च जालन्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या संविधान प्रतिमेची एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली। त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात आणि राज्यात उमटले आणि याच पार्श्वभूमीवर परभणी येथे हजारो आंबेडकर अनुयायांच्या वतीनं सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत होता। मात्र यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करत काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। तसेच यामध्ये भीमसैनिक विजय वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। यामध्ये जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मात्र अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे अखेर दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी हजारो आंबेडकरी अनुयायी न्याय हक्कासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत। आज हाच लाँग मार्च जालना शहरात मस्तगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आला आणि यावेळी पीडित परिवाराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे। लाँग मार्च 17 तारखेला परभणीहून निघालेला आहे, मुंबईला जाणार आहे। उद्देश हे आहे की 10 तारखेला संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं परभणीच्या लाठीचार्जच्या नावावर आमच्या तरुणांना बेदम मारहाण केलेली आहे आणि जे तरुण निर्दोष होते अशा तरुणांना उचलून त्यांना अतिशय मारलेलं आहे। यामध्ये आमचा लहान भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेलेला आहे। या ताणतणावामध्ये लोकनेते विजय वाकोडे यांचासुद्धा जीव गेलेला आहे। या प्रकरणात आम्ही 32 दिवस न्याय मागितला धरणे आंदोलन करून, पण आम्हाला न्याय भेटला नाही। म्हणून आम्ही हजारो भीमसैनिक घेऊन मुंबईच्या दिशेने हा लाँग मार्च घेऊन जात आहोत। प्रमुख भूमिका काय आहे? आमची प्रमुख मागणी आहे की जे दोषी पोलीसवाले आहेत, ज्यांच्यामुळे सोमनाथचा जीव गेलेला आहे, ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या भीमसैनिकांवर अत्याचार केलेला आहे, ज्या भीमसैनिकांवर ज्या महिलांवर पोलीसवाल्यांनी अत्याचार केलेला आहे, ते संपूर्ण पोलीसवाले सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही। लाँग मार्च आमचा निघालेला आहे 17 तारखेचा। भीमसैनिक जे आमचे निघालेले आहेत, आम्हाला तिथं न्याय जर भेटला असता, आमचे एवढे कशाला हे लेकरं पडत झडत पायाला फोड येत आले असते किंवा आमचा जीव जरी गेला तरी आम्ही न्याय घेतल्याशिवाय येणार नाही। माझ्या विजय वाकोडे बाबाला न्याय भेटणार, माझ्या सूर्यवंशाला न्याय भेटणार किंवा आणि ह्याला न्याय भेटायला, ह्या तिघाला पण न्याय भेटणे, संतोष देशमुखला न्याय भेटायला पाहिजेच। आणि ह्या 31 पोरायला जे मारलेला आहे, जेवढे पोलीसवाले आहेत ते निलंबित व्हायला, त्याला निलंबित करण्यात येत आहे। त्याच्या आम्हाला तेच पाहिजे आणि आम्ही ह्या लेकरांसंग आमचे जीव जरी गेले आणि दवाखान्यात जरी ॲडमिट झालो आम्ही, तरी तिथलं उठून आम्ही लेकरांसंग चालायला लागणार आहे। आमचं हीच म्हणणं आहे। आणि इथं जरी मुंबईमध्ये जरी न्याय भेटला नाही, आम्ही दिल्लीत जाऊ आणि न्याय मिळवून येऊच। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना।